नमस्कार भक्तांनो, मी आज तुम्हाला इथे गजानन महाराजांचा 17वा अध्याय वाचल्याने काय फायदा होणार आहे ते सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत 10वी आणि 12वीच्या किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातल्या, त्यांनी जर 17वा अध्याय गजानन महाराजांचा विजय ग्रंथमधला 17वा अध्यायाचे वाचन जर केले तर त्यांना परीक्षेमध्ये अगदी चांगले यश मिळेल किंवा त्यांचं जे अभ्यास केलेला आहे तो अगदी चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे की ते वाचल्यानंतर जे मुलांचं वाचलेलं आहे किंवा लक्षात राहत नाही, ती सगळी समस्या दूर होणार आहे आणि त्यामुळे चांगलं लक्षात राहणार आहे आणि आपण इथे 17वा अध्याय ऐकणार आहोत. जय गजानन महाराज की जय. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. रामचंद्र गोविंद निमोणकर नामे होता एक नर. तो ओव्हारीसच्या हुद्द्यावर काम होता करीत. होता त्याच्या बरोबर वेंद्रे नावाचा सर्वेसर. बेंद्रे आणि निमोणकर आले मुकना नदीवर. ही मुकना नदी होती डोंगरात, इगतपुरी तालुक्यात, नाशिक जिल्ह्यात. सह्याद्रीच्या जवळ त्या सुंदर वनात हरणे होती बाळगत. फलहाराने झाडे वाकत. संचारित होती वन्य पशु. या मुकना नदीच्या खोरात्यापाशी होता जलप्रवाह कपिलधारा. तेथे प्रत्येक पर्वणीला भाविक येत स्नानासाठी. जवळपासच्या या प्रवाहाला तीर्थ म्हणून साचा पसरला लौकिक साचा जनमानसात सर्वत्र. एषा ह्या पर्वणीला निमोणकरासी गेला स्नानाला. योग्याभ्यास येत होता त्याला स्वतःला सोडा बहुत. पूर्ण झाला व्हावा योग्याभ्यास हा विचार शिवला मनास. म्हणून तो तेथील साधू संतांना उपाय करू लागला. या साधूंना योग्याभ्यास येत नव्हता विशेष. निमोणकर पोहोचला तो गुडघ्यापाशी. तो ध्यानस्थ होता बसला. निमोणकराने हा पुरुषाला पाहून, ध्यानस्थ बसलेला पाहून घातला दंडवत. वेळ झाला बहुत पण काहीच बोलेना. संत पडू लागली रात्र. सांज रात नव्हते अन्न पोटात निमोणकरासी. घर दूर फार तांब्याचा नीर निघाले होते गोसावी. समर्थास वदला निमोणकर, किती अंत पाहता माझा भर. योग्य विद्या काही येत असेल तर कृपया मला शिकवाती. या संध्याकाळच्या समायास समर्थ वदले निमोणकरास, जा ह्या घेऊन कागदास आपुले काम पूर्ण करी. ह्या कागदावरी लिहिला आहे मंत्र सोडाक्षरी. तू ह्या मंत्राचा जप करी म्हणजे येईल योग तुझ. आहे सर्व योगात योग कर्म कठीण सर्वात. नको बसू विचारीसा आता हा आपुल्या घरी. मी देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून हाती घेतला तांबडा खडा निमोणकरास दिला आणि गुप्त झाले श्री समर्थ पुढे ते नाशकात. भेटले घाटावर गंगेला त्यांना पाहून धावत गेला श्री समर्थाकडे निमोणकर. मस्तक ठेवून पायावर आणि पुशिले, हे गुरवर गेला ताप न का बर. नाव गाव न सांगता समर्थ बदले त्यावर. खडा घेऊन तुझ करी नाव सांगितले वरी. ठाऊक कैसे ना तुला गणपती नर्मदेचा लाल. तू नाही त्याच रहस्य जाणलं म्हणून तुला गूढ पडलं. मूर्ख आहेस अगदी तू. गजानन हे माझे नाव, शेगाव हे माझे गाव. माझ्या सवे तू याव धुमाळाच्या घरापाशी. ऐसे बोलून निघाले समर्थ. रस्त्यात गुप्त झाले निमोणकर त्यांना शोधू लागले. शेवटी त्याने धुमाळाकडे त्याने पाहिले. समर्थ ओसरीवरी बसले. त्याला पाहून हात जोडले मूकपणे निमोणकरासी. समर्थ कसे आले इथपर्यंत ही सारी हकीकत निमोणकरासी धुमाळाप्रत आश्चर्य करीत निवेदले. एकूण धुमाळाला अति आनंद झाला. धुमाळाने निमोणकराला तेव्हा ऐसे सांगितले समर्थांनी, तो जो तुला तांबडा खडा दिला, जा सदा सर्वदा दिवसाला ठेवून ये पाटावर. त्याची पूजा केल्यास तुला येईल अज्ञाभ्यास. हीच गोष्ट खरी. आली त्याचा प्रत्यय पुढे निमोणकरासी येऊ लागला योग्याभ्यास. हीच झाली कृपा त्यास. श्री समर्थ गजाननाची तुकारामास कोकाटे नावाचा रहिवास होता शेगावाचा. मुले त्याचे जन्म पावता मरू लागली पटापटा. म्हणून त्याने समर्थास केला होता नवस. दीर्घायुष्य दिले संततीस, तर अर्पिन मी पुत्र माझा. श्री समर्थ एकीला त्यांनी इच्छा पूर्ण केली तुकारामास. मुले झाली 2-3 यापुढे नवसाची आठवण त्यास राहिली नाही. पण त्याचा थोरला सूत नारायण पडला होता आजारी. खूप औषधे केली त्याला पण गुण नाही आला. नाडी लागेना हाताला. दृष्टी गेली थिजून. ही त्याची स्थिती पाहून त्याचे ऊर आले भरून. त्यास झाली आठवण नवसाची एकाकी. तुकारामास समर्थ न होता झाला पुत्र जर वाचला, तर तुमच्या सेवेला ह्याला मी पाठवीन. ऐसे वचन दिल्यावर नाडी आली ठिकाणावर. पाहू लागला चौफेर नारायण नोचलांनी.
आजारातून बरा झाला नवसाचे फेड करून त्याला समर्थ चरणी अर्पण केला जाऊन शेगावी तुकारामाने. ती नारायण अजून आहे त्या ठिकाणी बोललेला नवस कोणी समर्थांचा चुकवू नये. पुढे आषाढ आली समर्थ हरी पाटलासी घेऊन या विठ्ठलासी भेटण्या गेले पंढरीस. पंढरीत आले गजानन त्यांची चंद्रभागेमध्ये स्नान पांडुरंगांचे गेला दर्शन केले हरिसवे राहून. हे पंढरीनाथा हे विठ्ठला रुक्मिणी कांता हे माझ्या भगवंता ऐसे माझी विनवणी तुझ्या आज्ञेने मी आजवर फिरलो आहे पृथ्वीवर. जे काही आहे भाविक त्यांचे मनोरथ पूर्ण केले. कार्य संपले माझे आता ते तू जाणविले भगवंता. वैकुंठा जाऊ इच्छितो आता मी या भाद्रपद मासी. अशा प्रकारे समर्थांनी जोडून आपुले हात दीन विठ्ठलाच्या आळविले कवनांनी केली विनंती पांडुरंगा. हरिसवी रहस गजानना करू शकत न होतास म्हणून त्याने लोचन अश्रूंनी दोन्ही डबडबले. हरी पाटीलस जोडून हात पुसू लागला समर्था. प्रत महाराज आपल्या डोळ्यात यावेळी आले ना पाणी का. मी आपला सेवेत चुकलो काय समर्थ म्हणून आपल्या डोळ्यात आसवे दाटली. समर्थ वदले त्यावरी अरे माझ्या बेटा हरी तुला सांगितले जरी वर्म नाही करणार दयाची. विषय आहे सखोल अत्यंत लक्ष घालू नये तू त्यात. आता माझी सोबत उरली आहे थोडकी. आता तू चल शेगावात. तुझ्या पाटील वंशाला यापुढे ती कशाला कमी पडणार नाही. हरी पाटलाचे मन झाले व्याकुळ. समर्थांनी थोडे दिन उरले आहे सोबत. श्रावण आला संपुष्टात समर्थांचे शरीर आले अशक्त. पुढे झाला भाद्रपद गौरी गणपतीचा मास. गणेश चतुर्थीच्या दिवसास समर्थ बसले मंडळी तुम्ही गणपती विसर्जनास यावे सर्वांनी मठात. चतुर्थीच्या दिवसाप्रत पार्थिव करावा गणपती करावे पूजन करून आरती नैवेद्य त्याशी दाखवावा. दुसऱ्या दिवशी पाहून वाट विसर्जन करावे ते पाण्यात. अशी कथा पुराणात कथेली आहे. ते सर्वांनी आपण साजरा केला पाहिजे. दिन या पार्थिव देहाचे विसर्जन केले पाहिजे मोदभरे. दुःख करू नये थोडेही तुम्हा सांभाळण्यात आहोत आम्ही. तुमचा विसर आम्हा पडणार नाही. ऐसे वदले गसरी गजानन. तो चतुर्थीचा दिन लोकांनी चालविला आनंदानं. बाळाभाऊच्या करास धरून आसनी बसवले समर्थांनी. भाऊस म्हटले समर्थांनी ईश्वराच्या चरणी लीन झालो असे मी. तुम्ही ऐसे मानू नका भक्तिसया पडू नका अंतर. कधी न करणार माझा विसर ऐसे बोलून या गुरुवर प्रेरणा प्राण ठेविला मस्तकी. त्या गुरुवारा दिवस शुद्ध पंचमी भाद्रपद मास शके 1833 होता एक शुभ काल. समर्थांनी आपला प्राण मस्तक नेला तेव्हा सर्वांनी जयघोष केला श्री गजाननाचा. देहाचे चलन थांबले स्वामी समाधिस्थ झाले. हे पाहून हळहळली शेगावीचे लोक सारे. स्वामी झाले समाधिस्थ हे वृत्त पसरले शेगावात. वार्ता कळल्या अत्यंत दुःख झाले सर्वांना. चालता बोलता श्रीहरी गेला. गेला दिनांचा कैवारी गेला भक्तांचा कैवारी. दिवा विझला ज्ञानाचा. हे श्री समर्थ गजानन आता आमुचा त्राता कोण. का बरे गेला इतक्यात सोडून आम्हाला. मठापाशी सर्व मंडळी जमली ओढ्या अवघीत. पण सर्वांमुखे गोष्ट ठरली सर्वांना समर्थांना समाधी देऊ नये. आज पंचमीचा दिन लोकांना होऊ द्या दर्शन. त्यांच्या नशिबात असेल दर्शन त्यांच्या घरी तरी घडेल. लोकास वंदले गोविंद शास्त्री विद्वान. समर्थ देतील भक्तांना दर्शन. तोपर्यंत हे आपले प्राणमस्तका ठेवतील. जर दयाची प्रचिती असेल तुम्हा पाहावयाची तर दूर कोठेही जाण्याची नाही तुम्हा गरजही. श्री स्वामींचा मस्तकावर ठेवा लोणी. तुम्ही सत्वर ते तैसे ठेवल्यावर लोणी विगळून जाईल. पाहून हा चमत्कार गोविंद शास्त्री लक्ष्मण एक वार असेच राहीन ते वर्षभर एकच दिवस कशाला. ह्या अशा स्थितीत समर्थांनी ठेवणे न इष्ट. त्यांच्या शक्यतो त्वरित द्यायला पाहिजे समाधी. लोकास हे म्हणणे पटले. स्वामींपुढे भजन केले. स्वामींनी जाऊन कळविले आपल्या भक्तांना स्वप्नात. तेव्हा ऋषीपंचमीला सर्व लोकांचा जमला मेळा. स्वामींसाठी रथ तयार केला. दिंड्या आल्या सत्वरी. ठेविल्या मूर्ती रथात. स्वामींची रात्रभर आनंदात काढली मोठ्या थाटामाटात. सर्व भक्तांनी मिरवणूक. भक्त तुळशी फुले गुलाल उधळू लागले. श्रीमंतांना झाकून या गेले. त्या तुळशी आणि फुलांखाली लोकांनी वाटल्या खिरापती. पैसे उधळले. रथावरी मिरवणूक काढली. रात्रभर ती आली मठात. दुसऱ्या दिनी समाधींच्या रात्री मूर्ती ठेविली. समर्थांची मनोभावाने पूजा केली. आरती त्या ओवाळली. नंतर केला नाम गजर. हे सर्व झाल्यावर मूर्ती ठेविली आसनावर. शेवटी बंद केला द्वार
लावून या शिळा भक्तांनी पुढे येते 10 दिन चालले होते समर्धन संख्य लोक येऊन गेले घेऊन प्रसाद. गणपत कोकाटे नावाचा भक्त होता समर्थांचा. तो रॅली कंपनीचा होता एजंट. तो समर्थांच्या दर्शन घेत असे नियमानं. सायंकाळीच्या मठात समर्थांनी बसत होते. एकदा वाटले त्यांना समर्थांच्या समाधीला करावा अभिषेक, भला जीव घालावे ब्राह्मण. त्यांची अभिषेकाची तयारी करावी. शिधा सामग्री मठात पाठविले तेव्हा त्यांची पत्नी बदली. नाथा, हे तुम्ही काय करता? उद्या आहे दसरा, पोळाबाळास कपडे करा, काही नवा अलंकारही करा, चढवा तो माझ्या शरीरी अभिषेक. ब्राह्मण भोजे नाही बरं वरचेवरी. आपल्याला सुदैवाने दिलीच 4 बाळे. माझ्याही अंगावर काही एकही अलंकार नाही. बनविले पार्वती बरं निव्वळ ती लंकेची. बायकोचे हे भाष्य नाही रुचले गणपतरावास. तो बदला पत्नीस. परमार्थ श्रेष्ठ वाटतो मला, तोच त्याच्या पत्नीस स्वप्न पडले रात्री. तू उगाच आपल्या पतीस इशारी ते छळू नको. तुझ्या बापाचे काय जाते त्यात सांग. तू वाटेल ते करू देत. स्वप्नी येऊ नये असे कथिले, असे ते शाश्वत त्यांनी कधी न करू नको अंत. काहीच तथ्य तयात मुळीच नाही. धन राहते भूमीवर, पाप पुण्य येते बरोबर. आणि ब्राह्मण भोजन हे तर पुण्य आहे मोठेच. खर्च करणे त्यापायी होत नाही अनाठाई. म्हणून तू नवऱ्याला बाई मुळीच अडथळा करू नको. हे स्वप्न तिने आपुल्या लगेच सांगितले नवऱ्याला. त्याचबरोबर गणपतराव खूप आनंदित झाला. पत्नीस गणपतराव बदले. तुला प्रत्यंतर आले म्हणून तू मनातले ते विचार सोडून मुले बाळे धन दौलत याची तू करू नकोस खंत. त्यांची काळजी समर्थ आपोआप करतील. दसऱ्याच्या मुहूर्तावर साधून गणपतरावाने केले पूजन अतिशय मनोभावाने. श्री गजाननाच्या समाधीचे कमलाकार त्याने रचलेले संतमोपध्याय समाप्त झाला. नमन असो श्री गजानना दोन्ही कर जोडून शंभू हरिहर्पणा नवतू. इति श्री गजानन विजय ग्रंथ सप्तमोपध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय.